कार्यक्रमाच्या शेवटी रमाई सादर करतोय. शब्दाकडे लक्ष तुझ्या बांधवांनी माऊल्यांनो. रमाई 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 माता रमाई 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 माता रमाई 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 माता रमाई 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 माता रमाई तुझ्या प्रतिमेला जगी जोड नाही. रमाई रमाई माता रमाई 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 माता रमाई 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 माता रमाई 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 माता रमाई कशी होती माऊल्यांनो रमाई. जीवनाच्या जेव्हापासून बाबासाहेबांच्या जीवनामध्ये रमाईचं पदार्पण झालं त्यानंतर बाबासाहेबांची सावली बनून रमाई माता बाबासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून उभी होती. जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत रमाईने बाबासाहेबांची साथ सोडली नाही. आणि म्हणून म्हणायचंय कालच्या जगाचा दूर बसविला कालच्या जगाचा दूर बसविला कालच्या
कालच्या जगाचा धूर बसविला म्हणजेच काय? जर बाबासाहेबांना अशी कर्तृत्ववान जर नवरी मिळाली नसती तर बाबासाहेब एवढ्या मोठ्या पदापर्यंत पोहोचू शकले नसते. कारण की शेणाच्या गौऱ्या थापून काळ्या मोड्या जमा करून रमाईनं बाबासाहेबांच्या शिक्षणासाठी तर पैसा पुरवला, पण आपल्या मुलाबाळांची पर्वा न करता रमाई मातेने बाबासाहेबांसाठी हे महत्वाचं कार्य केलं आहे. म्हणून म्हणायचं आहे, कालच्या जगाचा दूर बसविला, कालच्या जगाचा दूर बसविला, कालच्या जगाचा दूर बसविला, तुझी या कृपेने नवकाळाला, तुझी या कृपेने नवकाळाला, तुझी या तुझ्या विचाराची तूच झाली आई, तुझ्या विचाराची तूच झाली आई, तुझ्या विचाराची तूच झाली आई, तुझ्या प्रतिमेला, तुझ्या प्रतिमेला जगी जोड नाही. कशी मोती वातावरण रमाई, रमाई रमाई वाहता रमाई, रमाई रमाई वाहता रमाई, रमाई रमाई वाहता रमाई. वाह वाह वाह, क्या बात है. प्रतिकूल झाले अनुकूल झाले, प्रतिकूल झाले अनुकूल झाले, प्रतिकूल झाले अनुकूल झाले. प्रतिकूल सारे म्हणजेच काय आहे? आपल्याला आधीच्या काळामध्ये काम करायसाठी उन्हामध्ये तानामध्ये आपले पाय जळत होते. हे सर्व कष्ट आपण सहन केलेले आहे, पण आता प्रतिकूल परिस्थिती बदललेली आहे आणि अनुकूल परिस्थिती आलेली आहे. म्हणजेच काय? बघा, टोपसे साहेबांसारखे विद्वान डॉक्टर बनत आहेत. आमच्या बँजो मास्तर सारखा मुलगा इंजिनियरची परीक्षा देतोय. म्हणून प्रतिकूल झाले अनुकूल झाले, प्रतिकूल झाले अनुकूल झाले, प्रतिकूल झाले अनुकूल झाले. तुझ्या त्याग पोटी सुख जन्माले, तुझ्या त्यागपोटी सुख जन्माले, तुझ्या त्यागपोटी सुख जन्माले. तुझ्या विचारांची तूच झाली शाही, तुझ्या विचाराची तूच झाली शाही, तुझ्या विचाराची तूच झाली शाही. तुझ्या प्रतिमेला जगी जोड नाही. कशी होती मावल्या रमाई, रमाई रमाई
जवळ घेऊन येतो आणि टोपसे साहेबांचा असा सुंदर असा हसरा चेहरा बघून आमच्या मनाला सुद्धा खूप आनंद होत आहे आणि म्हणून म्हणायचं आहे देव किती उपमा माय माऊलीला 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 अंत नसे तो तिच्या कर्तव्याला देऊ किती उपमा माय माऊलीला रमाई सारखा जर आदर्श आपण जीवनामध्ये घेतला तर आपला संसार हा दुःखमुक्त झाल्याशिवाय राहणार नाही आपल्या जीवनामध्ये दुःखाचा एकही क्षण येणार नाही माऊल्यांनो म्हणून म्हणायचं आहे देव किती उपमा माय माऊलीला देव किती उपमा माय माऊलीला देव किती उपमा माय माऊलीला अंत नसे तो तिच्या कर्तव्याला या गीताचे कवी महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी आणि गायक मनोज राजा गोसावी गीताच्या शेवटी काय लिहितात तो मनोज राजा तुझे गुण गाई हो मनोज राजा तुझे गुण गाई हो मनोज राजा तुझे गुण गाई तुझ्या प्रतिमेला जगी जोड नाही रमाई रमाई माता रमाई 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 माता रमाई माता रमाई माता रमाई माता रमाई बुद्धं शरणं गच्छामि